म्हणून मित्रांनो, कोणत्याही हेवी व्हेकलच्या मागे थांबत असताना चढणीवरती, घाटामध्ये किंवा ब्रिजवरती थांबत असताना आपल्याला तो गॅप मोठा ठेवायचा आहे. या हेवी व्हेकल जे आहेत ते पुढे जात असताना हेवी ट्रॅफिकमध्ये वगैरे, स्लो मुव्हिंग ट्रॅफिकमध्ये किंवा चढत असताना वगैरे थोडा मागे येतच असतात. तुम्ही पाहिलेलं देखील असेल. घाटावरती खास करून या लोकांना पहिला घाट जो आहे तो पूर्ण करून द्यायचा, त्यानंतर त्यांच्या मागे आपल्याला जायचं आहे. खूप जास्त क्लोजली फॉलो नाही करायचं आहे. स्लो मुव्हिंग ट्रॅफिकमध्ये आणि घाटावरती ह्या गाड्या जेव्हा मागे येतात आणि आपली गाडी जी आहे ती कार असते, हलकी असते, आपण पटकन तिला पुढे घेऊन जातो. अशा वेळेला जर गॅप कमी असेल तर आपली गाडी हिट होऊ शकते, किंवा असं जर त्या गाडीवाल्यांनी जर मागे घेतले किंवा खूप घाटामध्ये ती गाडी चढली नाही आणि मागे सरकली, तर अशा वेळेला आपल्या गाडीचं नुकसान होऊ शकतं. आणि जेव्हा आपण तो मोठा गॅप ठेवतो त्यावेळेला बाईकवाल्यांनी त्या गॅपमध्ये घुसू नये. तो गॅप काहीतरी कारणामुळे ठेवला गेलेला आहे. तुमच्याकडे कार असू दे किंवा बाईक असू दे, या हेवी व्हेकल पासून आपल्याला गॅप ठेवणं खूपच जास्त गरजेचं आहे सेफ ड्रायव्हिंग साठी. नाहीतर जे या गाडीवाल्यासोबत घडलं ते तुमच्यासोबत घडायला वेळ लागणार नाही. म्हणून घाटावरती, ब्रिजवरती एखाद्या हेवी व्हेकलच्या मागे थांबत असताना आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. मोठा गॅप ठेवणं गरजेचं आहे.